वेरूळ लेणी ही छत्रपती संभाजीनगर शहरापासून 30 किलोमीटर अंतरावरील वेरूळ गावातील जगप्रसिद्ध लेणी आहेत। ही सह्याद्रीच्या सातमाळा पर्वत रांगेतील डोंगरकड्यात साधारणतः 5व्या ते 10व्या शतकाच्या कालखंडात कोरलेल्या एकूण 34 लेण्यांपैकी आहे। भारत सरकारने या लेण्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलं आणि त्यानंतर ती भारत सरकारच्या पुरातत्व विभागाकडे सोपवण्यात आली। युनेस्कोने इसवी सन 1983 मध्ये वेरूळ लेणीचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत केला। संपूर्ण पर्वत बाहेरून मूर्तीसारखं कोरलेलं आहे। ते द्रविडी शैलीचं मंदिर म्हणून आकाराला येतं। एकूणच 276 फूट लांब, 154 फूट रुंद हे मंदिर केवळ एक खडक कापून बांधलं गेलं आहे। वरपासून खालपर्यंत तयार केलं गेलेलं आहे। ते बांधण्यासाठी खडकातून सुमारे 40,000 टन दगड काढला गेला। पहिला भाग त्याच्या बांधकामासाठी वेगळा करण्यात आला आणि नंतर हा पर्वत भाग आतून कापला गेला। या लेणीमधील कैलास लेणी हे स्थापत्य आणि शिल्पकलेचा मेळ आहे। आधी कळस मग पाया ही संतोक्ती या ठिकाणी प्रत्यक्षात अवतरली आहे। हे लेणे एका सलग पाषाणखंडात कोरलेलं अतिशय भव्य आणि विस्तारित असं मोठं लेणं आहे आणि ते डोंगराच्या पठारावरून खाली कोरलेलं आहे। कैलासावर शिवपार्वती बसलेले असून रावण खालच्या बाजूने कैलास पर्वत उचलून हलवतो आहे। अशा शिल्पाच्या इथल्या अंतरामुळे या लेण्यास कैलास लेणं असं म्हणतात।